हार्दिक स्वागत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा वणवा पेटलेला आहे, निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीला तडजोडीला आणि सगळ्याच प्रकारच्या संयोजनाला सुरुवात झालेली आहे। त्या अनुषंगानं आजची ही जी बैठक आहे ही वास्तविक पाहता फार अभूतपूर्व बैठक आहे। आपण या ठिकाणी जमलेली सर्वच मंडळी दृढनिश्चयी, विद्वान, सामर्थ्यशाली व युद्धाला सामोरी जाणारी मंडळी आहे। संख्येचा जर खऱ्या अर्थानं विचार केला तर शक्तीला मान्यता आहे, संख्येला नाही। हत्तीचे कळप जंगलात असतात, हजारोच्या संख्येने हत्ती असतात, पण ज्या वेळेला पंचानन अर्थात सिंह त्यांच्या कळपात जाऊन धुडगूस घालतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की संख्येला काही अर्थ नाही, क्षमतेला अर्थ आहे, बहादुरीला अर्थ आहे। मित्रांनो, आपण सर्व विद्वान आहात, अनेक इलेक्शन पाहिलेली आपण मंडळी आहोत। दुःखानं आणि खेदानं या ठिकाणी काही गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो। आपल्या महाराष्ट्रामध्ये हा देश स्वतंत्र झाल्यापासून घराणेशाहीचं राज्य चालू आहे आणि आपला देश ज्या वेळेला पारतंत्र्यात होता, पारतंत्र्यातून देशाला स्वतंत्र करण्यासाठी करोडो लोकांनी बळी दिले आणि प्रजेसाठी व प्रजेद्वारा चालवलं गेलेलं राज्य त्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो आणि ते स्वातंत्र्य आपल्याला मिळालं। इंग्रजांना आपण हाकून लावलं, गो बॅक केलं। पण तेव्हापासून या भारतातल्या सगळ्या घटक राज्यामध्ये अशी स्थिती आहे की एकाच घराण्यात सत्ता आहे। फार तुरळक कुठे कुठे पाहायला भेटतंय की काही ठिकाणी सत्ता काही कारणामुळे परिवर्तित झालेली आहे। बरं, प्रश्न हा उठतो, एकाच घरात सत्ता का असावी वर्षानुवर्ष? ती काही राजेशाही आहे का? नाही। मग जर लोकशाही आहे तर लोकशाहीमध्ये परिवर्तनाला गरज आहे। राष्ट्र चालवण्यासाठी 4 वर्ग कार्यरत असतात। 4 प्रकारचे नेते या राष्ट्राला चालवत असतात। पहा, सर्वात पहिले नेते आहेत राजकीय नेते, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते असतात सैनिक नेते, तिसऱ्या क्रमांकाचे नेते असतात सामाजिक नेते आणि चौथ्या क्रमांकाचे नेते असतात आध्यात्मिक नेते। हे 4 नेते मिळून एका राष्ट्राला चालवत असतात। तर आपल्या देशामध्ये सैनिक नेते प्रामाणिकपणे या देशाला चालवतात। आतापर्यंत परकीय जे आक्रमण वगैरे झाली त्यांना आणि आंतरिक झालेल्या घडामोडी या सर्व सुरक्षेच्या बाबी आपल्या सैनिक नेत्यांनी निपटून लावलेल्या आहेत। आपल्या शत्रू राष्ट्राबरोबर अनेक वेळा आपली युद्ध झाली, त्यावेळेलाही आपली युद्धात कमी हानी झाली आणि आपण जागृत अवस्थेत नसताना सुद्धा भारताचं परिपूर्णपणे संरक्षण करण्यास आपलं राष्ट्र, आपले सैनिक हे 100% खरे ठरले। त्यानंतरचा प्रश्न आहे आध्यात्मिक नेते। देशाची संस्कृती, देशाचा प्रामाणिकपणा आणि देशामध्ये समृद्धीचा विषय जर कोणी वाढवत असेल तर आध्यात्मिक नेते वाढवत असतात। पहा, संतांची संगती मनमार्गती अकळावा श्रीपती येणे पंथी। तर संत महात्म्याचं एक काम असतं समाजामध्ये स्थिरता निर्माण करणं
कोर्टामधले भांडणं कमी करणं, बंधुप्रेमाचं निर्माण करणं हे संत मंडळीचं कार्य असतं. त्याला आपण आध्यात्मिक नेते म्हणतो. त्यानंतर राहिले सामाजिक नेते. चुकीच्या गोष्टीला, या राजकर्त्यांना चुकीच्या गोष्टी न करू देणं हे सामाजिक नेत्यांचं कार्य असतं. त्यांना राजकीय लाभाची जास्त अपेक्षा नसते. उदाहरणार्थ आपले अण्णा हजारे महोदय अशा ज्या व्यक्ती असतात, किंवा डॉक्टर नेल्सन मंडेला आपण म्हणू शकतो, किंवा फार पूर्वी यासर अराफात सारखे खाडीमधले महान सामाजिक कार्यकर्ते समाजामध्ये आहेत. त्यापैकी आपल्याला राजकीय आणि सामाजिक नेतृत्व 100% ज्यांनी स्वीकारलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या पृथ्वी तलावावर असं एकही राष्ट्र नाही ज्या राष्ट्रामध्ये आंबेडकरांचा पुतळा नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विधी, देह कष्टवती परोपकारे आणि वास्तविकरित्या आपलं जीवन समाजासाठी खऱ्या अर्थानं लावणारे विश्वरत्न एकच माणसं आहेत. त्यांचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर. त्यांना मी नमन करतो. आणि अशा प्रकारे हे राष्ट्र चालवलं जातं. पण या राष्ट्र चालवताना या नेते मंडळींनी जर काही रस्ता चुकले तर काही आमचे आध्यात्मिक नेते जेलमध्ये आहेत. त्यांची संख्या 21 वर गेली. त्याच्यामधले काही सगळ्यांना नावं सुद्धा ज्ञात आहेत. पब्लिक भरोसा ठेवते आणि त्याचा आपण गैरवापर करून घेतो. आता पहा, आजच्या मितीला सुद्धा नॅशनल लेवलचे काही मंत्री आहेत, ते अंडर कस्टडी आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. तुफान प्रकारचे जनतेचा पैसा खाऊन घोटाळा करणारे आपल्या देशातले भ्रष्ट नेते न्याय प्रणालीला सुद्धा घाबरत नाहीत महाराज. आणि या लोकांमुळे या देशातला गरीब माणूस गरीबच राहिला आणि श्रीमंत माणूस श्रीमंतच राहिला. तर या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होऊ शकतो, साखर कारखाने माझ्याकडेच पाहिजेत, शालेय शिक्षण संस्था माझ्याकडेच पाहिजेत, औद्योगिक विभागावर माझंच नियंत्रण पाहिजे, एका दिवसाला 5 लाख रुपयाचं उत्पादन मला एकट्यालाच पाहिजे, असं जर कोणी या प्रजातंत्रामध्ये म्हणत असेल तर ते 100% चुकीचं आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि अशी स्थिती झाल्यामुळं जे गरीब लोक आहेत ते गरिबीच्या रेषेखाली जास्तच जाऊ लागलेले आहेत. आपल्याला ज्या सुखसुविधा पुरवल्या जातात त्या कोणी वैयक्तिक आपल्या घरातून पुरवत नाहीत. या राष्ट्रातून हा पैसा जीएसटी कराच्या माध्यमातून, रजिस्ट्री ऑफिसच्या माध्यमातून, रेल्वेच्या माध्यमातून, विमानाच्या माध्यमातून, जेवढे बी काही आपले परिवहन आहेत या सर्वाच्या माध्यमातून हा पैसा एकत्रित होतो आणि त्यावेळी या देशाची लोकसभा आणि विधानसभा चालते. लक्षात ठेवा. मग आता एवढे दिवस झाले एकाच पक्षाला वाटतं की आम्ही परमनंट खासदार झालो पाहिजे आणि याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी संजय भाऊ काळे यांनी असा निर्धार घेतला, एकच व्यक्ती मातबर होऊ नये, एकच घराणा अग्रेसर होऊ नये. असं झाल्यास दादागिरी निर्माण होते, हुकुमशाही निर्माण होते आणि प्रजातंत्र असताना जिथं हुकुमशाही निर्माण होते तिथं देशाला खतरा झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आम्हा सर्वांना प्रत्येक निवडणुकीत भाग घेण्याचा स्वातंत्र्य आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि म्हणून आपण दिशाहीन झालेले जे मतदार आहेत, आता महाराष्ट्रामध्ये सध्या अशी स्थिती आहे, मतदार हे वाट पाहतात, आम्हाला कोणीतरी आदेश द्यावेत आणि आम्हाला कोणीतरी दिशा दाखवावी. जे हे मातब्बर लोक वर बसून पाहतात तसं नाहीये. त्यांना वाटतं ही आमची मक्तेदारी आहे आणि हे आमचे ठराविक लोक आमचेच आहेत, असा काही तो विषय नाहीये. ह्या स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये संजय काळे साहेबांनी, त्यांच्याबरोबर आपण सर्वजण आहोत, आपले ज्येष्ठ कार्यकर्ते भोसले साहेब त्यांच्या लहानपणापासून या गेवराई तालुक्याच्या राजकारणात आहेत. त्यांनी फार
नाना प्रकारचे अनुभव या ठिकाणी अनुभवलेले आहेत आणि या सगळ्यांच्या अनुभवाचा लढा आपल्याला बीड जिल्ह्यात खासदारकी लढून करण्याचा निर्णय आता संजू भाऊंनी घेतलेला आहे। तरी यांच्या या कार्याला आपण सर्वजण 11 तालुक्यामध्ये फास्ट प्रकारे मूव्हमेंट करूया आणि श्रीमंत घराण्यातल्या खासदाराची आपल्याला गरज नाहीये, श्रीमंत घराण्यातल्या आमदाराची आपल्याला गरज नाहीये, तर आपल्याला असे खासदार आणि आमदार निवडून आणायचे जे की गरिबांच्या हाताला हात देऊन त्यांना मदत करतील। अहो किती दिवस आपण यांचे ओझे उचलायचे? निवडणूक झाल्यानंतर फक्त 1 महिना हे लोक आपली दक्षता घेतात, निवडणुकीच्या अगोदर 2 महिने हे फक्त तडजोडीला लागतात आणि मग मधला 5 वर्षाचा कालावधी बिलकुल कोणीच कोणाकडे लक्ष देत नाही। ऐसे जा रहे कि हम आपको पहचानते नहीं। बंगाली मधली कवितेचा मी आताच उल्लेख केला होता, युद्ध आरंभ झाल्यानंतर आपण युद्ध जिंकणारच आहोत अशा प्रकारचा नारा आपला असला पाहिजे आणि कोई साथ ना आवे तो एकटा चलो रे असं एका बंगाली कवीने एका ठिकाणी म्हटलेलं आहे। संख्येला विशेष महत्त्व द्यायचं नाही। कौरव 101 होते आणि पांडव 5च होते, तरी ते कुरुक्षेत्रावरचं युद्ध जिंकले। अपर्याप्तम बलम भीष्माभिरक्तम पर्याप्तम बलम भीमाभिरक्तम। कमी असलेलं सैन्य भीमाचं, परंतु ते प्रामाणिक सैन्य होतं आणि वास्तविक सैन्य होतं आणि संख्येनं जास्त असणारं सैन्य हे कौरवाचं सैन्य दुष्टवृत्तीचं होतं। म्हणून या धर्मयुद्धामध्ये ते सुद्धा ते हरलं याचं प्रमाण देण्याची गरज नाहीये। म्हणून आपण सर्वजण संजू भाऊ, आम्ही पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जे तुमचे आपले कार्यकर्ते नेहमीचे आहेत, नुसते हेच नाहीत, प्रत्येक ठिकाणी लोक वाट पाहत आहेत। वकील साहेब, प्रत्येक ठिकाणी लोक वाट पाहत आहेत आपल्याला पर्याय काय आहे। यांनी जसं काय विकत घेतल्यासारखं केलंय, यांना वाटतंय नाही तर एक तर भाजप नाही तर हे। महाराष्ट्रामध्ये सरकारची स्थिती एवढी भयंकर झालेली आहे, असं जगात कुठंच नाही झालं। महाराष्ट्रात विपक्ष कुठे उरलाय? महाराष्ट्रात विपक्ष जिवंत राहिला नाही, डेथ बॉडी झाली त्याची, जळून भस्म झाला विपक्ष। धोके दिले जनतेला, एकमेकाच्या पाठीत खंजीर खुपशीत बसले आणि जनतेची दिशाभूल करीत बसले। एवढे अनेक वर्ष या देशामध्ये जनतेच्या कामासाठी त्यांच्याकडे पडलेला पैसा खर्च करायला सुद्धा यांना वेळ मिळाला नाही। रोज माध्यमामध्ये टीका टिप्पणी करण्यात त्यांनी आयुष्य घातलं। मंत्रीपद घ्यायचं, यांनी त्याच्यावर टीका करायची। अनुभवहीन माणसं चांगल्या मंत्रिपदावर यांनी बसवले। महाराष्ट्र सरकारसारखं खराब सरकार या जगात कुठंच पाहायला भेटलं नाही। आणि ही जर स्थिती आपल्याला दुरुस्त करायची असेल तर मित्रांनो, आपल्या अंगामध्ये न्यूनगंड नसला पाहिजे। आपण गरीब आहोत, आपण साधे कार्यकर्ते आहोत, अशा प्रकारची भावना आपल्या हृदयामध्ये न ठेवता युद्धाला तयार झालं पाहिजे। आणि आपण आपली सगळी टीम, आपले सगळे योद्धे आपले शस्त्र अस्त्र घेऊन, विचाराचे शस्त्र अस्त्र घेऊन आपण संजय भाऊच्या पाठीमागं अगदी खंबीरपणे उभं राहणार यामध्ये ती मात्र शंका नाही। आणि भाऊ, वेल बिगन इज हाफ डन अशी एक म्हण आहे इंग्रजीमध्ये। चांगल्या कामाला चांगल्या पद्धतीनं सुरुवात झाली तर अर्धा गड जिंकल्यासारखंच होत असतं। आणि महाराष्ट्रातली आपल्या जिल्ह्यातील सगळे जनता, अहो गेवराई आणि माजलगाव हे समुद्र सपाटीपासून खाली उंचीवर आहेत। बीड जिल्ह्याची स्थिती एवढी खराब आहे, बाकीचे 9 तालुके पर्जन्यमान त्या ठिकाणी कमी होतं। आमदार खासदार फंडातला आलेला पैसा जर खासदारांनी त्या कामासाठी वापरला नाही तर त्याच खासदाराला परत खासदार करण्याची गरज काय? लोकांनी लक्षात घ्यावं। आपण हे विचार तळागाळात पोहोचले पाहिजेत, तरच आपण या ठिकाणी विजयी होऊ शकतो। अन्यथा आपल्याला एक प्रकारची गुलामी सहन करावी लागेल। अफगाणिस्तान आपल्या शेजारी एक राष्ट्र आहे पहा, या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो। त्या ठिकाणी भ्रष्ट राजकारण झालं,
स्वतंत्र राष्ट्र होतं अफगाणिस्तान भारतासारखं. तिथले नेते भ्रष्ट झाले, त्यांनी सैन्य साजो सामानात भ्रष्टाचार केला, सैन्याचे जे सिस्टम आहेत त्याच्यात पैसे खाल्ले. परिणाम काय झाला? सैन्य कमजोर झालं. सैन्य कमजोर झालेला परिणाम काय झाला? तालिबान सारख्या एका खासगी यंत्रणेनं ते तालिबान त्यांच्या ताब्यात घेतलं. भारतामध्ये अशी स्थिती होऊ शकते. एकाच पक्षाच्या हातात जर आपण चिरकाल सत्ता दिली तर ते हिटलर होऊ शकतात. 40 लाख माणसं जिवंत मारणारा हिटलर, त्याचं लोक उदाहरण का देतात? एक छत्र कारभार त्याच्या हातात होता आणि त्यांनी माणसं मारायची फॅक्टरी काढली होती. तर जास्त वेळ सत्ता जर भारतात एकाच व्यक्तीच्या हातात गेली तर अशी परिस्थिती होण्यास वेळ लागू शकत नाही. आता हे जास्तीचं मी माझं प्रास्ताविक लांबत नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रस्थापित पक्षापेक्षा नवीन आमदार खासदार यांच्या नियुक्त्या करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती पहल संजय काळे यांनी केलेली आहे आणि आपण सर्वांनी त्यांना भरभरून पाठिंबा द्यायचा आहे. नवे 24 तास काम करून रात्रंदिवस जागृतपणे आपण जिल्ह्यातल्या संपूर्ण गावामध्ये जागृती करू. तशी संजय भाऊ काळे साहेब बी यंत्रणा राबवतील आणि अण्णा पाठिंबा आहे. सर्व माणसे त्यांच्या पाठीमागे आहेत आणि मी शिरूर, आष्टी, पाटोदा सर्व तालुक्यामध्ये भ्रमण करून जे वंचित नेतृत्व आहेत, आपल्यासारखे कार्यकर्ते आहेत, त्यांना एकत्रित करून हे काय झाले पहा, कार्यकर्ते जे दावणीला बांधलेले असतात ते हॅबिच्युअल होत असतात, हॅबिट पडलेले असते त्यांना आणि मग ते स्वातंत्र्य आपलं विसरून जातात. पोपट जो असतो ना पिंजऱ्यातला, त्याला उडता येत नाही काही कालांतराने. कारण माणसाला शुगर कशामुळे व्हायला लागली? आपण पाय चालायला दिलते पण आपण मोटरसायकल वापरतो, त्यामुळे आपल्याला रोग वाढलेत. तसे जे कार्यकर्ते, स्वतंत्र कार्यकर्ते आहेत, त्यांना आज सुद्धा स्वइच्छेने काम करण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये आणि असे कार्यकर्ते आपले सर्वजण आपण आहोत. प्रत्येकाचा नामलेख करणे या ठिकाणी शक्य नाही आणि आपण या युद्धाला आता सुरुवात करणार आहोत. संजय भाऊंनी हा निर्णय घेतलेला आहे आणि आपण सर्व जिल्ह्यातून त्यांना भरभरून प्रतिसाद देऊ अशी मी त्यांना खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या बैठकीच्या निमित्ताने सर्व समाजाचे, सर्व थरातले, सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे उपस्थित राहिलेल्या सर्व कार्यकर्त्याचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि राजकीय आणि सामाजिक आणि 2024च्या लोकसभेच्या संदर्भात चर्चा करण्याकरता बैठकीचं नियोजन केलं. आदरणीय संजय भाऊ काळे, स्टेजवर बसणारे आमचे बाकी सहकारी आणि ज्यांनी पहिल्यांदा इथं काही सूचना मांडल्या ते मेजर साहेब आहेत. ते सैन्यामध्ये होते, धडाधडा गोळ्या घालायचे. त्यांनी त्याचे विचार मांडलेत, अत्यंत व्यवस्थित सुंदर मांडलेत. विचार त्याचे डोक्यात घेण्याचे आहेत. बाकी सर्वांचे नावं घेणं थोडं शक्य नाही, पण सर्वांचे या बैठकीला उपस्थित राहायला आभार मानून पुढचे 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत. बरं, ते जरा सुरुवातीला बोलतोय, रिकॉर्डिंग करू नका, नंतरच करा. अरे बाबा हो, मला कळतं तसं खासदार आपण निवडून देतो. इथं बसलेल्यापैकी एकाने जरी सांगितलं की खासदार निवडून आल्यानंतर हे आमच्या गावात आलता, तुम्ही म्हणता ते नाही ऐका. खासदार हे पद कशाला म्हणतात हो? प्रत्येक खासदारांनी महिन्यातून 3 महिन्यातून एक वेळेस तरी प्रत्येक तालुक्याला थांबायला पाहिजे, बैठक घ्यायला पाहिजे. आडवा सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, मजूर, कोणाचे शासकीय दरबारी काय कामं आहेत, काही अडचणी आहेत, काय कामं होत नाहीत. मागच्या 25-30 वर्षात एखादा खासदार पाहिला का नाही तुम्ही? खासदार आपण असा निवडून देतो, ते निवडून आला की ह्याच्यात बंगल्यात जातो चोरायच्या. तुमच्याकडे आहे का? आता त्याला खासदार व्हायचं, ते आले की यायच्याच बंगले आपल्या गरीबाकडे येते का? म्हणजे आपण फक्त मतदानच करायचं आणि याचं सारा श्रेय या ठिकाणी घ्यायचं
यावेळेस क्रांती होणार आहे. खासदार गेवराईचा होईल, 100% होईल. भाऊ, दुसरा एक शब्द तुम्हाला विनंती करतो. गेवराई तालुक्यातील मतदारांनी जर ठरलं दुसरा उमेदवार द्यायचा आपल्याला, जर सक्षम उमेदवार दुसरा कोणी देतात तरी चालकन संधूभाऊ त्या उमेदवाराबरोबर जातील. पण खासदार गेवराईचा करायचा ह्यावेळेस. गेवराई तालुक्याचा कुठल्याही समाजाचा उमेदवार जर उभा राहत असाल, मराठाच नाही कोणत्याही समाजात येऊ द्या, फक्त त्यांनी शांततेने ताकदीने मैदानात यावा, पुढे यावा. पूर्ण ताकदीने आपण सगळे त्याच्याबरोबर जाऊ. आणि गेवराई तालुक्याचं एकतर्फी मतदान झालं पाहिजे. एकतर्फी. बाकीच्या गेवराई तालुक्याच्या बाहेरच्या उमेदवाराला गेवराईचं मतदारसंघातलं मतदान झालं नाही पाहिजे. एक मोठी क्रांती होणार आहे, मोठी ताकद उभा राहणार आहे. या आजच्या बैठकीमध्ये जो निर्णय होणार आहे, लोकसभा कशी लढायची, कोणी लढायची, कावर लढायची, या महत्वाच्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो आज शेवटचा निर्णय होणार आहे. आणि होणारा निर्णय सर्वमते, सर्वांच्या मनाला, सर्वांची सहमती घेऊन त्या निर्णय आम्ही सगळे मान्य करू. आणि लोकसभेचा खासदार बीड जिल्ह्यात नाही, गेवराई तालुक्याचा झाला पाहिजे. अरे केंद्राच्या काय योजना येतात, केंद्राचे काय अनुदान येते. एकदा तरी एखाद्या खासदारांनी आपल्याला सांगितले का केंद्राचं आपल्यासाठी, शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी, सर्वसामान्यांसाठी, इतर मागासवर्गीय, भटके ह्या समाजासाठी काही योजना असते ते सांगितलं का कोणी आपल्याला? खासदारच निवडून आल्याला कधी आपल्यात बसत नाही. निवडून येऊन फक्त मत मागायला आपल्याकडे येतो. तर हे बोलायला खूपच गौरव बोलत राहील. आता हे बैठक, हे सूचना मला मांडायच्या होत्या. आता आजच्या बैठकीत जे निर्णय होते त्या निर्णयावर तुम्ही राहा. अहो, एक कार्यकर्त्याने ठरलं अख्खं गाव नीट होईल. अख्ख्या गावाचं मतदान गेवराईचा कोणत्या जातीचा असो, जो निवडणूक लढेल, इथं कुठलं आरक्षण कुठला हे विषय नाही. आता लक्षात घ्या, ही लढाई आन बान शान गेवराई मतदारसंघाची शान राहिली पाहिजे. खासदार गेवराईचा झाला पाहिजे. जोपर्यंत आपण ताकदीने दाखवून देत नाही त्या खासकरी लोकांना, गाव एकाच घरात 5-5 वेळेस खासदारकी द्यायची का? द्यायला एखादा गमनी समाजाचा द्या, मराठ्याचा द्या, धनगराचा द्या, का एकाच घरात बार बार तिथंच आणि फक्त निवडून या आणि पुन्हा मतदारसंघात कधी थांबवू नका. अरे 10 वर्षात खासदार झाल्यावर गेवराई तालुक्यात एक बी बैठक घेतली असती, एक सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्याकरता एक बैठक, तर तुम्हाला मतदान मागायचा अधिकार होता. यावेळेस याद रखा, प्रस्थापित घराण्यातला कुठलाही उमेदवार असो, लोकसभा असो नाही तर विधानसभा असो, त्याला मतदान करायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण या ठिकाणी काळे साहेबांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला, याबद्दल सुरुवातीला मी आपल्या सर्व येणाऱ्या इथं कार्यक्रमाला सर्व उपस्थितांचे सुरुवातीपासून मी आपला आभार व्यक्त करतो आणि मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. आता विषय असा आहे, इथं प्रत्येकाला बोला वाटतं पण दुसरीकडे कुठं संधी मिळत नाही. मग इथं जर आपल्याला संधी मिळत असेल तर आपण आपले विचार मांडायला काही हरकत नाही. आपल्याला इथं संधी देतात, नाही तर बाकीकडे तुम्हाला चट्या, बकेट, पाणी हेच उचलावं लागते, ताडपत्र्या ते गेल्यानंतर झाडून काढायचं. पण इथं आपला कार्यक्रम घरचा आहे, लक्षात ठेवा. आणि काळे साहेबांना मी माझ्या लहानपणापासून ओळखतोय भाऊला. तर इथं ज्या सुरुवातीला जी सिद्धिविनायक कॉटन इंडस्ट्रीज या ठिकाणी डेव्हलप झाली, हे बाकीचं इथलं रस्त्याने जे गडीकडे जाणाऱ्या रस्त्याने जे आपल्याला जिनिंग दिसतात का, ह्या कुठल्याही प्रकारच्या जिनिंग नव्हत्या. इथं पहिली कॉटन इंडस्ट्री सिद्धिविनायक कॉटन इंडस्ट्रीज या ठिकाणी होती. आणि त्या ठिकाणाहून 1000-2000 लोकांना इथं या ठिकाणी कामाचा मोबदला मिळाला, काम मिळालं, तरुणांना कामाची संधी मिळाली. त्याच्यामध्ये मी एक त्यांच्याकडे काम करत होतो. म्हणून मला काळे पूर्ण परिवारांचा, संजू भाऊचा एक हेवा वाटतं, आपुलकी वाटते किंवा त्यांच्या काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे. आताच पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी भाऊनी मला सांगितलं किंवा आपल्याला काय करायचं आहे, गावापासून शेतीजोड रस्ते करायचे. यासाठी काय करायचं, आपल्याला पूर्ण गावातील सरपंच जे तुझ्या ओळखीचे असतील सरपंचांना बोलव. इथं एक 25-30 गावातल्या सरपंचांना मी इथं बोलवलं, बैठक ठेवली
भाऊने असाच मोठा कार्यक्रम ठेवला या ठिकाणी ऑफिसला. नंतर भाऊने जेवणाची देखील व्यवस्था केली. ह्याच्यामध्ये भाऊचा काय स्वार्थ आहे, काय फायदा आहे, काहीच नाही. त्यांनी आपल्याला शेतीजोड रस्त्याचं काम दिलं, ग्रामपंचायतला सरपंचाला व्यवस्थित काम केलंय. म्हणजे आपल्याला समाजासाठी त्यांनी सुरुवातीपासून काही ना काही करण्याची त्यांना एक सुरुवातीपासून छंद आहे. स्वतः कुठल्याही पुढची अपेक्षा किंवा लाभ हे त्यांच्या ध्यानात कधीच बसत नाही. मी त्यांच्याकडून त्यांच्या शेतीपासून घरापासून जिनिंगपर्यंत शेताच्या ठिबकपर्यंत काम केलेलं आहे. म्हणून मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. किंवा असे जर माणसं, सामाजिक कार्यातले माणसं जर आपल्याला या ठिकाणी सहभागी घेऊन इथं काही बोलण्याची संधी देत असते किंवा या प्रस्थापितांच्या विरोधात आपल्याला काहीतरी करण्याची संधी मिळत असेल तर आपण निश्चित या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे. आता इथं आरक्षणाचा मुद्दा नाही आहे. आता साहेबांनी सांगितलं, भोसले सरांनी सांगितलं की इथं आरक्षणाचा मुद्दा नाही. पण तरी जर आपण बाकीच्या सर्व गोष्टीचा विचार जर केला तर हे जे प्रस्थापित लोक आहेत, कुठल्या घराण्यातले असो, ज्यांना आपण 5-5, 10-10 वर्षे, 15 वर्षे संधी दिली, त्यांनी कधी आपल्या आरक्षणामध्ये कधी बिस्लरीचं चहा, बिस्लरीची बॉटल किंवा चहाचा कप दिला का? इमानदारीपूर्वक सांगा, छातीवर हात टाकून. मग काळेसाहेबासारख्या माणसांनी स्वतः इथं खर्च करून या ठिकाणी आपल्या समाजाला इथं नेतृत्व दिलंय, एक समाजाला संधी दिली. आणि आपल्याला काय करायचं की तो कुठल्या समाजाचा, कुठल्या पक्षाचा नाही. मला सांगा, आज आपण ज्यांच्या नावाने रोज ओरडत होतो किंवा हे जे भाजपचे जे सत्ताधारी आहेत, सत्तेत बसलेले साहेब, लक्ष द्या, यांनी सांगितलं की राष्ट्रवादी गट पवार साहेबाचा, शरद पवार साहेबाचा, अजितदादाचा किंवा हा गट हा भ्रष्टाचारी आहे, करोडो रुपयाचा सिंचन घोटाळा आहे, आदर्श घोटाळा आहे, कुणाचा चव्हाण साहेबाचा, हे आपल्याला तोंडपाठ आहे. पण तुम्ही तेच भ्रष्टाचारी सत्तेत घेऊन बसलात. नेमकं आपण मतदान कोणाला करायचंय, कोणाला आपला राजकीय नेता समजायचंय किंवा कुणाला आपल्याला बीडची अस्मिता जपणारा किंवा आपल्या समाजाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा विकास करणारा नेमका आपण समजायचं तरी कोणाला? हा मोठा प्रश्न आपल्यासमोर. हे सांगतात ह्या पक्षातले भ्रष्टाचारी, ते सांगतात त्या पक्षातले भ्रष्टाचारी. नेमकं आपण मतदान कोणाला करायचं आपल्याला याची गॅरंटी का पवार साहेब? गॅरंटी नाही ना. आज जर यांना निवडून दिलं की ते पक्षात जातं, काहीतरी कोटी रुपये घेते, ते तिकडं जाते. दुसऱ्याला निवडून दिलं ते तिकडं जातं. नेमका विश्वास ठेवायचा कोणावर? याच्यासाठी आपल्या तळागाळातला, ज्यांचा ग्रामीण भागामध्ये जनसंपर्क मोठा आहे, ॲडव्होकेट संजीव भाऊ काळे साहेबाचा, की असाच आपल्याला एक कुणीतरी जवळचा, घरचा, हक्काचा माणूस पाहिजे की आपण त्यांच्या लगेच हाताला धरून, बोटाला धरून म्हणू शकतो, भाऊ माझं एवढं काम करा. त्यांनी सामाजिक कार्यामध्ये खूप मोठे कामं केले. आता पण त्यांना आपल्या गेवरा तालुक्याच्या छत्रपती शिवस्मारक समितीचं अध्यक्षपद मिळालंय. हे विनाकारण मिळत नाही. आपलं कुठंतरी सामाजिक कार्यामधलं पाऊल चांगलं असतंय तेव्हाच आपल्याला कुठंतरी सामाजिक कार्यामधली पदवी मिळते, कुणालाही मिळत नाही. यामुळं मग भाऊने हा जो निर्णय घेतला की मेन जालना हायवे गेवरा रस्त्यावरती हा कार्यक्रम ठेवला की कोणी येऊन या कार्यक्रमात बसू शकतंय, आपलं विचार मांडू शकतंय, की आपला आक्रोश जो मनात तुमच्या जी खतखत आहे ही आपल्याला व्यक्त करता येईल. आता यांनी साहेबांनी सांगितलं आता 2 मिनिटापूर्वी, कुठल्या तरी एकाच घराण्यामध्ये कशामुळे आपण सत्ता द्यायची? कुठल्या घराणा? आता यांनी फडणवीस काय गुत्त घेतलंय का मुंडे साहेबाच्या कालावधीपासून? यांनाच कशामुळे खासदार करायचंय? तुम्हाला सांगतो, मला जरी जास्त अभ्यास नसला तर प्रीतमताई जेव्हा खासदार झाल्या 10 वर्षे, पहिल्यावरती त्यांना सहानुभूतीची लाट मिळाली मुंडे साहेबाच्या निधनानंतर. नंतर पण लोकांनी काय केलं, आणखीन एकदा त्यांना चान्स दिला. पण मला काय म्हणायचं, चान्स दिल्याच्या नंतर आता साहेबांनी सांगितलं आपल्याला की खरंच त्यांनी जर 2-3 महिन्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये जर बैठक घेतली असती की सर्वसामान्याचे काय. सन्मान्य श्री वसंत बापू गायकवाड आणि बापूसाहेब जाधव या ठिकाणी संजय भाऊ काळे यांचं स्वागत करतायत. आपण सर्वजण त्यांचे साक्षीदार आहोत. कृपया आपण त्यांचं टाळ्या वाजून या ठिकाणी यात्रा तिथे करणार आहोत. धन्यवाद. यांचं आदरातिथ्य करतील. याच विचारमंथनाच्या बैठकीमध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये तरुणांशी आपल्या वैचारिक विचारांची माळ जोडलेली आहे असे कैलासरावजी माने हेही उपस्थित आहेत. त्यांचं आपण शब्दसुमनाने प्रथम स्वागत करू. सर इकडे पहा, हा समोर नारळ.
शाल श्रीफळ आणि विचारांचा संदेश असं या आहे. श्रीफळ आणि पुष्पहार असं या सन्मान चिन्हाचं स्वरूप आहे. यामध्ये हुंबरे या ठिकाणी सोलंकी यांचं स्वागत करीत आहेत. यानंतर दीनदुबळे समस्याने बेजार त्यांना मनोहर चाळक यांच्यावर शेतकऱ्यांसाठी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये भरीव अशी कामगिरी आहे असे राजेंद्रजी डाके या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की कृपया आपण सन्मान स्वीकारायचा. श्री आत्मारामजी बिताडे कृपया आपण व्यासपीठावर येऊन राजेंद्र डाके पाटील यांचं या ठिकाणी आदरातिथ्य करायचं आहे. बिताराम करण्यासाठी मी त्यांच्याच निकट बसलेले सखारामजी कानगोडे यांना विनंती करतो आहे. कृपया त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण वर येऊन यानंतर शेतकरी संघटनेचे नेते श्रीनिवास भोसले यांचा सत्कार या ठिकाणी अर्जुनजी सुतार समोर एक मिनिट. यानंतर डॉक्टर अशोक सिंह धुमाल यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. शिरीष रवींद्र पाटोळे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्ह्याचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. सुभाष सावंत बीड यांचं या ठिकाणी. श्यामराव गायकवाड संधूभाऊच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये चाळकच्या कार्यक्रमामध्ये कंपल्सरी मागच्या 15 वर्षापासून उपस्थित असणारे गोसाई समाजाचे दत्ता महाराज याचा बघा मोकळ्या मनाने 2-2 सूचना आपल्याला मांडायला सगळ्याला अधिकार आहे. राजाभाऊ त्यांनी प्रथमतः बचत गटाची संकल्पना निर्माण केली आणि त्यामधून कित्येक बचत गट निर्माण झाले. म्हणून एक बचत गटाच्या संस्थापिका या नात्याने त्यांचं या ठिकाणी संजयभाऊच्या हस्ते आदरातिथ्य आहे. त्यांचं या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. एक महिला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपल्या त्या उभ्या आहेत. शिवाजी मार्गे हे या ठिकाणी स्वागत करतील. बजरंग अरसूल यांचं या ठिकाणी शिवाजी मार्गे हे स्वागत करतील. त्यानंतर दैनिक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी कैलासरावजी हदगुले यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. कृपया सखारामजी कानगोडे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. कृपया स्वराजभैया काळे शिंदे यांचं स्वागत करतील. या ठिकाणी हा समारोह स्वागत समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आहे. आपण आता काही मार्गदर्शकांचे विचार ऐकणार आहोत. कृपया त्यानंतर आत्ताच गेवराई शहरामधून खाजाभाई यांचं आगमन झालंय. आपण त्यांचं संजयभाऊ काळे यांच्या हस्ते आदरातिथ्य करणार आहोत. सन्माननीय गणेशरावजी पिंपळे यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. गणेशराव आपणास विनंती आहे. भोसले साहेब ज्येष्ठ नेते आपण वर येऊन सन्मान स्वीकारावा अशी संजय भाऊची इच्छा आहे.
भोसले साहेब, रामभाऊ आनंदे यांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे. रामभाऊ आनंदे यांचं स्वागत या ठिकाणी. संजय भाऊ काळे, या समारंभामधील सत्कार समारोह या ठिकाणी जवळजवळ कृपया आपण वर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. दत्ताजी भोसगुडे यांचं स्वागत या ठिकाणी प्रत्यक्ष स्वतः संजय भाऊ काळे हे करणार आहेत. कृपया संजय भाऊंना विनंती, भोसगुडे यांचं आपण स्वागत करायचं आहे. आपलंही या ठिकाणी स्वागत करत आहोत. श्यामरावजी गायकवाड हे या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील. श्यामराव, आपण इम्रान भाई यांचं स्वागत करायचं. त्यानंतर बाबासाहेब क्षीरसागर, कृपया बाबासाहेब क्षीरसागर यांचंही स्वागत या ठिकाणी भाऊ करणार आहे. भाऊला विनंती. चला चला जेवायला तिकडे. मला मनाची गरज लागत नाही, अंगात येत आहे का नाचावं लागतंय. मला सांगायचीच गरज नाही, कारण लोकशाही एवढी प्रबळ झालेली आहे. परंतु लोकशाही मिळून सुद्धा आज 75 वर्ष उलटून गेलेत आणि तरी सुद्धा समाज परिवर्तनासाठी झटावं लागतंय. यापेक्षा दुर्दैव काय. खरं तर हा आखाडा वेगळा आहे. विषय बीड लोकसभेचा आहे, याच्यावरच बोललं पाहिजे. बाकीचे विषय भरपूर आहेत, परंतु बीड लोकसभा आणि बीड जिल्हा याचं कुठंतरी समीकरण आजपर्यंत जुळलेलं नाही. ही जी बैठक आहे, या बैठकीला या तालुक्याच्या प्रस्थापिताच्या विरोधात लढा उभारण्याची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली असे आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेब भोसले साहेब, मला मी गुडदून काढतो, कारण माझ्या वडिलांनी त्यांची विषयी आठवण सांगितलेली आहे. मी तुम्हाला नंतर सांगतो ते शेवटला. कारण प्रस्थापिताची मुहूर्तमेढ कोणी लावली असेल या तालुक्यात तर भोसले साहेबांनी. तो पिरियड खूप जुना आहे, त्यावेळेस मी एकदम दुसरं सुद्धा नसेल. ते जाऊ दे विषय, पण लोकसभेचा विषय. लोकसभा 75 वर्ष झालेत. 1952 ची पहिली लोकसभा ती आजची लोकसभा. मला एक म्हणायचंय, खासदारकी असेल, आमदारकी असेल किंवा जी वेगवेगळे पद आहेत राजकारणातले, हे कोणी ठराविक मंडळींनीच भोगावेत का, असा एक प्रश्न आहे. बरं, त्यांनी का भोगायचे आणि लोकांनी त्यांना का द्यायचे हा वेगळा विषय. ते काही मनाने भोगतात का, तुमच्याकडून हिसकावून घेतात का, शिक्का कोण मारताय, आपणच. म्हणजे वेळ कशी झाली, आंधळ उरावर घ्यायचं आणि बाजूला पाहायचं. 75 वर्ष हे झालंय. कारण मी त्रस्त माणूस आहे. माझ्या बोलण्यात मला कोण्या पार्टीची धग नाही, कोण्या नेत्याची धग नाही, माझा त्याच्याशी कसलाही संबंध नाही. वास्तविक मी शिक्षण क्षेत्रात शिक्षक होतो, परंतु इथल्या काही वाईट गोष्टीमुळे मला बाजूला व्हावं लागलं. पण मी कोणाला शरण गेलो नाही, कारण माझी इच्छा बी नव्हती ह्या स्टेजवर कधी अशी येण्याची. परंतु इथं वेळच तशी आणली. आपली गोदाकाडची शेती आहे, राशन दुकाने व्यवस्थित चालू आहे, कोणाच्या काही म्हणायची गरज नाही. परंतु काही गोष्टी अशा असतात, दगड अंगावर आल्यावर किती सहन करायची. दगड जर अंगावर यायला लागले, भिवून किती दिवस पडायचं. कुठंतरी प्रतिकार करायला बी शिकलं पाहिजे. आता सोशल मीडिया पॉवरफुल आहे, लोक इतक्या पोस्ट टाकतात, जो पोस्ट टाकतो का ते त्याचं अनुकरण कधी करीत नाही. आल्यामुळे जे पोस्ट इतकी फिरती, एक दगड हाना त्या पोळ्याला, त्या मोळ्या अशा तुटून मागं पळात्या. कुत्र्याला दगड हाना, ते कुत्र मागं पळत. अरे मला काय म्हणायचं, ह्या गोष्टी तुम्हाला सांगायची गरज आहे का. सोशल मीडिया आणि कीर्तन आणि तमाशा यांनी कोणी बिघडलं बी नाही, कोणी सुधारलं बी नाही. मला सांगा, कीर्तनाने कोणी सुधारलंय, तमाशाने कोणी बिघडलंय. पण नाव कोणाला ठेवायचे, कीर्तनकारांना आणि तमाशावाल्याला. तुमची मत तुम्ही कीर्तन करा, तुम्ही तमाशा करा.
माझ्या बोलण्याचा संदर्भ थोडा तुम्हाला लक्षात येईल. मी आता जी बोलतोय या बोलण्याचा धग असा आहे मित्रांनो, आपण ज्याचं कोणासाठी हे करतोय सगळं, आतापर्यंत किती मतदान केलं. मी पहिलं मतदान पुंडलिक हरिदानवेला केलेलं आहे. नाव यादीत लागत नव्हतं, पण वडील राजकारणात होते, नाव लवकर लावून दिलं. मी 89ला मतदान केलेलं आहे खामगावला. आमचं मतदान केंद्र खामगाव होतं. निवडणुकीचे काही माहीत नव्हतं एवढं. घरी वडील राजकारणात सरपंच सगळ्या गोष्टी भोगलेल्या आहे. परंतु काय झालं, मी आज या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊसाहेब, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब पाटील, ज्यांनी या आपल्या देशाला घटना दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसंच या सर्व महामानवांना ज्यांनी आपल्या जगाला विचार दिले, दिशा दिली, अशा सर्व महामानवांना आपण या ठिकाणी जमलात, आपल्याला माझा मान. या व्यक्तीच्या मागं कमीत कमी 5000 मतदान एवढी ताकद आहे. असे सर्व आपण पॉवरफुल आहोत. आपण आपल्याला कधी कमी समजायचं नाहीये. म्हणून हरकत नाही म्हणलं मुठभर का ज्या छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळे करून स्वराज्य निर्माण केलं, तसं आपल्याला जिल्ह्यामध्ये काही उलटापालटा करायची असेल तर सुरुवातीला मुठभरच लोक येणार आहे. हळूहळू तुमचा जसा विचार वाढेल, तुम्ही जसं तुमच्या भागात जाऊन जसं प्रचार प्रसार करताल त्याप्रमाणे याचं रोपटं वाढणार आहे. आज आपण रोपटं लावले, बैठक ओपन चर्चा का ठेवली, तुम्ही म्हणत असाल तर आज एवढ्या मतदार संघातून बीड जिल्हा लोकसंबंधातून गेवड्याचे ॲडव्होकेट संजय काळेसाहेब यांची आपल्याला तुमच्या विचारातून खासदारकीची उमेदवारी डिक्लेअर करायची. इथं पक्षाचं लेवल नाही, वाढवा काय ठरवलं, कारण तुमच्या निर्णयावरती समोरची आपल्याला उमेदवारी डिक्लेअर करायची आहे. तुम्ही जर यस म्हणला तर करायचं आहे, तुम्ही म्हणले हे नको आपल्याला, आपण दुसऱ्याच्या सत्राच्या घोडे बसू तर ते पण करायचे नाही, पण ते कव्हर करणार. बरोबर आहे का? आज आपण केलं तर आपली पुढची पिढी त्यांची धुरे धुत बसणार. मग तुम्हाला क्रांतीचं पाऊल ठेवण्यासाठी कोणाला तरी पुढं यावं लागणार आहे. तसं ॲडव्होकेट संजयराव काळे यांनी जे निर्णय घेतला त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. कारण कोणीतरी एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय तुमच्याकडं येणार नाही आणि बदल होणार नाही. इथं काय आपल्याला पक्ष स्थापन करायचं नाही, फक्त आपल्या जिल्ह्याच्या मर्यादेपुरतं आपण एक 100-200 लोकांची समिती करणार आहोत आणि त्या समितीवरती येणाऱ्या मग लोकसभा असतील, विधानसभा असतील, बोलायसाठी आपल्याला बळकं आहे. पण आजचा जो निर्णय आहे की आपल्या गेवराई मतदारसंघाचा उमेदवार हा खासदारकीला निवडणुकीला उभा राहून त्याच्याशी आपण सर्वजण तुमच्या वतीने अध्यक्ष साहेबाला मी ग्वाही देतो की आपण 100 जण ॲडव्होकेट काळेसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून येणाऱ्या लोकसभेच्या संसदेमध्ये पाठण्याचा निर्णय आपण आज इथं बसलेले 100-200 कार्यकर्ते घेऊ शकतो. कारण इथं एक हस्ती अशी की प्रत्येकाच्या मागे किमान तो 10,000 मतदान गोळा करू शकतो, असा एक मावळा याच्यात बसलेला आहे. म्हणून आता बराच वेळ जास्त वेळ न घेता मोजकंच हे महत्त्वाचं आहे, जे सांगायला पाहिजे ते सांगणं गरजेचं आहे. म्हणून मी तरी थांबतो. जय जिजाऊ, जय श्रीराम, जय महाराज. धन्यवाद सोळंके साहेब. परिवार अभिवादन करून मी एक चर्चासत्र आहे त्या चर्चासत्रामध्ये माझं मनोगत व्यक्त करते. मी भाषण करत नाही. आणि जे मीडियावाले आहेत तुम्हाला विनंती, मी थोडा आडमुठा बोलतो, कृपया ते बंद केलं तर बरं होईल. बोलले हेही फार अत्यंत बरं वाटलं, कारण महाराष्ट्रामध्ये जातीवादीचा वणवा पेटलेला आहे. पण तरी देखील
आपल्याला प्रस्थापितांच्या विरोधात लढ्यांचा एक स्वर्ण मोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि याची संधी आपण सोडता कामा नये. परंतु जसं खरात साहेबांनी सांगितलं, त्याच्या अगोदर डाके साहेबांनी सांगितलं की आपण हमेशा बॅकफूटवर येऊ हमेशा भीतीचं स्वतः वातावरण निर्माण करून घेतो. आणि खरात साहेबांनी सांगितलं, ज्यावेळेला युद्ध पेटतं त्यावेळेला नुसतं युद्ध लढायची अशी घोषणा करून जमत नाही, तर ते युद्ध जिंकलं जाईल, कसं जिंकलं जाईल, काय काय साजो सामान पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्याशिवाय युद्धाला सुरुवात नाही केली पाहिजे, असं अशोकराव खरात यांचं हे जे म्हणणं आहे हे अगदी सर्वांनी आपण विचारात घ्यायला पाहिजे. आणि आपल्या सुद्धा मनात त्याच हे आहेत, भावना आहेत. परंतु एवढी गोष्ट आहे, आपले विचार या ठिकाणी सांगायचे असतील तर त्यांनी येऊन आपले विचार प्रगट करावे. शेवटच्या या कार्यक्रमाचं आयोजक करणारे संजय भाऊ काळे हे आपल्याला शेवटच्या क्षणी 2 शब्द बोलत आहेत. संजय भाऊ काळे हे आपल्याला त्याच्या वतीने बोलत आहेत. हो, चला बोला. विषय लक्षात घ्या, निवडणूक लढायची, लोकसभेची, झाला पाहिजे खासदार, गेवराईचा मतदारसंघाचा हा विषय आहे. जात नाही, पात नाही, कोणत्या जातीचा असो, खासदार करायचा तो गेवराईचा, ह्या विषयावर आपला विषय आहे. बाकी कोणताही पक्ष असो. डॉक्टर दाभाडे साहेब या ठिकाणी आलेत, खूप उशीर आलेत, त्याचंही या सगळ्याच्या आपल्या वतीने सगळ्याचं स्वागत करू. चलो या ठिकाणी आताच डॉक्टर दाभाडे यांचं आगमन झालंय, त्यांचं भाऊंशास्त्र अद्याप झालंय. आता यानंतर आपल्याला भाऊ मार्गदर्शन करणार आहेत. भाऊ या सामाजिक बैठकीचं जे आयोजन आहे त्यानंतर ॲडव्होकेट संजय भाऊ. आपण सर्वांना माझा सामाजिक बैठकीचे जे लोकसभा निवडणूक 2024साठी सामाजिक बैठकीचे जे आयोजन केले, या बैठकीचं आयोजन म्हणजे आपल्या सर्वांना मनमोकळं, तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना ज्यांना राजकीय विषयावर बोलण्याची कोणीही संधी देत नाही, ते चर्चासत्राचं व्यासपीठ आपण मुद्दामून निर्माण केलं आणि आपल्या सर्वांची चर्चा सर्वांची चर्चा याच्यामध्ये झाली. बैठकीसाठी आपण आता सगळे निमंत्रित आहात. आपण सर्वांनी या बैठकीत, ही शेवटचा भाग आहे बैठकीचा, आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, एकमुखी निर्णय घ्यायचा आहे. पहिल्यांदा ही निवडणूक आपल्याला लढवायची का, हे आपण सर्वांनी हातवर करून सगळ्यांनी सांगायचं आहे. लढवायची की नाही लढवायची. मग ही लढवायची तर कशी लढवायची, सर्वांनी सक्रिय सहभाग. आपण बघतोय जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या तालुक्यात जे तयार झालेलं आहे ते 72-75च आहे. त्याच्यानंतर फक्त आपण वर प्लास्टर करत आलो किंवा डांबर टाकीत आलो, त्याच्या पुढं आपल्याकडं काहीही झालेलं नाही. आजही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवरच आपलं सगळं चालू आहे. आपल्याकडं कुणीही लक्ष दिलं नाही. आपण वंचित आहे. ज्या वेळेला आपण वंचित आहे त्यावेळेला आपल्याला पूर्ण झोकून देऊन लढाई लढावी लागेल सगळ्या तालुक्यांना. आणि आपल्या तालुक्याचा उमेदवार हा लोकसभेचा उमेदवार आहे. या उद्देशानं सगळ्या जिल्ह्यात आपल्याला काम करावं लागणार आहे. तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय लोक किती सहभागी होतील सांगता येत नाही, परंतु आपली ही पण भावना आहे, जर कुठल्या पार्टीनं आपल्या एखाद्या राजकीय व्यक्तीला जर लोकसभेचं तिकीट दिलं तर सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सगळे त्यांच्या मागे उभा राहू. कोणी असेल नावही घेऊन सांगतो. आज कॅपेबिलिटी लक्ष्मणमध्ये पण आहे, अमरसिंह भैयांमध्ये पण आहे. त्यांना कोणालाही जरी त्यांच्या पार्टीनं भाजपनं उमेदवारी दिली तर आपण सक्षमरित्या त्यांच्या मागं सगळ्या तनबंधनानं, स्वतःच्या खर्चानं आपण सगळे सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सगळे मागं उभं राहू. परंतु तालुक्याचा उमेदवार जर आपण उभा केला तर त्यांचीही जबाबदारी राहील. त्यांनी जबाबदारीनं राहावं की आपल्या तालुक्याचा उमेदवार आहे, आपण आपल्या मातीशी इमानदार राहावं, आपल्या माणसाशी इमानदार राहावं. ज्या लोकांनी आपल्याला आजपर्यंत तळागाळातल्या माणसांनी साथ दिली, आपल्याला 50-50 वर्षाची सत्ता दिलेली आहे, त्या लोकांशी सुद्धा आपण इमानदारीनं राहावं.
हे सुद्धा मी त्यांनाही आवाहन करतो. आणि तुमची जर इच्छा असेल, उमेदवारी तुम्ही बोलणार असेल किंवा काही जाहीर करणार असेल तर तुम्ही करू शकता. बोला, विजय. या सगळे मिळून जा. बैठकीची समरी आणि सारांश असा आहे. भाऊने आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि आपल्याला देश स्वातंत्र्य झाल्यापासून गेवराई तालुक्यामध्ये जी उमेदवारी मिळालेली नव्हती ती आजच्या या बैठकीच्या विचार मंथनानंतर या निष्कर्षावर पोहोचलो आहोत आपण की ॲडव्होकेट संजय भाऊ काळे हे 2024च्या लोकसभेचे गोरगरिबांचे सर्व थरातील लोकांचे उमेदवार राहतील आणि आपण सर्व त्यांना तन मन धन सर्वस्व वाहून रात्रीचा दिवस करून हाडाची काढं करून त्यांच्या या युद्धामध्ये प्रामाणिकपणे सामील राहूत. कसल्याही प्रकारचा आळस करणार नाहीत अशी या ठिकाणी आपण सर्वजण ग्वाही देऊन त्यांना आपला सर्वांचा पाठिंबा जाहीर करतो. जय हिंद, जय भारत. उमेदवारी जाहीर झाली म्हणजे आपण लोकसभेला उमेदवारी म्हणून डिक्लेअर केलं. प्रत्येकाची आपापली मतांतर हे सर्वांनी या ठिकाणी येऊन आपापले विचार मांडलेत. कृती कोणत्या प्रकारची असली पाहिजे, प्रत्येक भागामधून कसा सहभाग मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाने कसं सहकार्य करता येईल अशी भावना ठेवून संयुक्तरित्या या ठिकाणी सर्वांच्या विचारामधून या ठिकाणी माननीय ॲडव्होकेट श्री संजय भाऊ काळे यांना बीड लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी सर्वांच्या विचारामधून या ठिकाणी जाहीर झाली. करिता त्यांचा या ठिकाणी आपण सर्वजण मिळून आदरातिथ्य करीत आहोत. भावना विनंती आहे या ठिकाणी आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे. संजय भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजय भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद. गेवराई मतदारसंघाचा खासदार झाला पाहिजे असे विचार मना ध्यानात डोक्यात घेऊन घरी जा. 50 वर्षाच्या काळानंतर पहिल्यांदा गेवराई मतदारसंघाचा खासदार झाला पाहिजे. तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या प्रस्थापित राजकारणी लोकांना सल्ला द्या. संजय भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजय भाऊ आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांच्या विचारामधून या ठिकाणी बीड लोकसभा मतदार